मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय सिडको नाशिक इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल ऑर्गनाइज स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम 2021-2022 यामध्ये या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष कला विज्ञान वाणिज्य बिहो कम्प्युटर सायन्स या सर्व वर्गांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे या इंडक्शन प्रोग्राममध्ये मी IQAC समन्वयक डॉक्टर DN पवार सहर्ष स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। तुम्ही या महाविद्यालयाची निवड केलीत, तुम्ही प्रथम वर्षामध्ये आलात, उच्च शिक्षणाच्या दारापर्यंत तुम्ही आलेला आहात आणि उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणाऱ्या भाग्यवंतांमधील तुम्ही एक भाग्यवंत आहात, म्हणून तुम्हा सर्वांचे अभिनंदन। सर्वप्रथमच मी या इंडक्शन प्रोग्रामच्या आपल्या महाविद्यालयाच्या मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर JD सोनकासकर यांचे आभार व्यक्त करतो। तसेच या इंडक्शन प्रोग्रामचे समन्वयक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर SK कुशारे यांचे आभार व्यक्त करतो आणि ह्या इंडक्शन प्रोग्राममधला हा आजचा 26 ऑक्टोबर रोजीचा IQAC विभागाचा शेवटचा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत या इंडक्शन प्रोग्राममध्ये तुम्हाला महाविद्यालयाबद्दलची एक चांगली ओळख निर्माण झाली असेल। महाविद्यालयामध्ये चालणारे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, अकॅडमिक प्रोग्राम असतील, महाविद्यालयात चालणाऱ्या स्टुडंट सपोर्टिव्ह आणि प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीज असतील, महाविद्यालयातील इन्फ्रास्ट्रक्चर असेल, महाविद्यालयामध्ये असणाऱ्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज असतील, स्टुडंट ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज असतील, या सर्वांबद्दल तुम्हाला माहिती झाली। त्यामध्ये मेंटॉर मेंटी, त्याच पद्धतीने महाविद्यालयात चालणाऱ्या बेस्ट प्रॅक्टिसेस हेही तुम्हाला कळालं। आणि हे सर्व होत असतानाच ह्या महाविद्यालयामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विभाग असतो, तो NAAC संदर्भामध्ये आणि महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीच्या संदर्भामध्ये कामकाज करत असतो, तो म्हणजे महाविद्यालयाचा IQAC विभाग। त्याला आपण इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष असे म्हणतो, IQAC। आणि हा IQAC विभाग NAACचे कामकाज करत असतो। NAAC म्हणजे काय तर नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशनल काउन्सिल, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणपन परिषद बेंगलोर ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एज्युकेशन मिनिस्ट्रीची एक स्वायत्त संस्था आहे, ज्याद्वारे देशभरातील विविध विद्यापीठे महाविद्यालयांचे त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे ते मूल्यांकन करून त्या महाविद्यालयाला एक श्रेणी देत असतात। जसं की आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर, प्रॉस्पेक्टसवरती आणि या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकतात की आपले महाविद्यालय NAAC रिॲक्रेडिटेड A ग्रेड विथ CGPA 3.20 थर्ड सायकल आहे। म्हणजे महाविद्यालयाचं तिसऱ्यांदा NAACचं पुनर्मूल्यांकन झालं, यामध्ये आपल्या महाविद्यालयाला A ग्रेड प्राप्त आहे आणि आता आपण चौथ्या सायकलमध्ये आहोत। 2022 मध्ये आपल्याला NAACचे चौथे सायकल कंप्लीट होईल आणि त्यावेळेला पुन्हा NAAC आपल्याला एक नवीन ग्रेड किंवा याहीपेक्षा आपण उत्तम ग्रेड मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। तर या पद्धतीने NAAC आणि IQAC काय आहे हे तुम्हाला कळालं। आपल्या महाविद्यालयामध्ये NAACच्या अनुषंगाने आणि गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने जे विजन आणि मिशन आहे ते या ठिकाणी मी दर्शवलेलं आहे। आपल्या महाविद्यालयाचे विजन आहे टू एम्पॉवर स्टुडंट्स विथ इनोव्हेटिव्ह लाईफ स्किल्स अँड सोशल व्हॅल्यूज फॉर ग्लोबल कॉम्पिटन्सी। विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेटिव्ह लाईफ स्किल तयार करून सोशल व्हॅल्यूज वाढवून जागतिक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांमध्ये त्यांना एम्पॉवर करणं हे आपल्या महाविद्यालयाचं उद्दिष्ट आहे। आणि त्यासाठी मिशन आहे, आपली जी काही संस्था आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था, या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजेच वेलफेअर फॉर हॅपीनेस ऑफ द मासेस। आणि म्हणूनच कॉलेज हे ब्रीदवाक्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि विजन पूर्ण करण्याच्या दृष्टीने जे मिशन आहे टू प्रोव्हाइड हायर एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज टू द सोशल अंडर प्रिव्हिलेज्ड अँड फायनान्शियली वीक सेक्शन ऑफ द सोसायटी अँड क्रिएट डिग्निटी ऑफ लेबर अँड इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ रिलायन्स, हे आपल्या महाविद्यालयाचं मिशन आहे जे IQAC मार्फत चालवलं जातं। मग IQACचे प्रमुख उद्देश काय आहे?
नॅकने सांगितल्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात IQSC असेल, ज्या आधारे महाविद्यालयातील गुणवत्ता वाढीचे काम केले जाते. त्यामधील महाविद्यालयातील शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्यासाठी सतत जागरूक असेल, सातत्यपूर्णपणे आणि सतत ॲक्टिव्हली त्याच्यामध्ये कृती करण्याचं काम करून एक विशिष्ट प्रकारची सिस्टीम महाविद्यालयात डेव्हलप करण्याचं काम हे IQSC मार्फत केलं जावं असं नॅकने सूचना केलेली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये एक मेजरिंग इन्स्टिट्यूशनल फंक्शन म्हणजे दर्जेदार संस्कृतीचे अंतर्गतकरण आणि उत्कृष्ट पद्धतीचे संस्थात्मकरण या दोघांच्या माध्यमातून महाविद्यालयातील प्रत्येक घटकाच्या दृष्टीने गुणवत्ता वाढविणे आणि त्या दिशेने संस्थात्मक कार्य करणे आणि त्या उपायांना प्रोत्साहन देणे हे देखील IQSCचं एक कार्य असतं. याबरोबरच IQSCची जी काही यंत्रणा आणि कार्यपद्धती आहे, या यंत्रणा कार्यपद्धती विकसित करून महाविद्यालयामधील शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक कार्याची वेळेवर कार्यक्षम आणि प्रगतिशील कामगिरीची खात्री करणं, शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रमासाठी प्रासंगिकता आणि गुणवत्ता वाढविणं, समाजातील विविध घटकांसाठी शैक्षणिक कार्यक्रमांची योग्य प्रवेश आणि परवडणारी क्षमता निर्धारित करणं, टीचिंग आणि शिकण्याच्या आधुनिक पद्धतीमधील ऑप्टिमायझेशन आणि एकत्रीकरण करणं, मूल्यमापन प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवणं, समर्थन संरचना आणि सेवांचे पुरेसेपण, देखभाल, योग्य वाटपाची खात्री करणं आणि भारतात व परदेशात अन्य संस्थांशी संशोधन व निष्कर्षाच्या संदर्भामध्ये नेटवर्किंग MOUs करणं हे देखील IQSCच्या विभागामार्फत केले जाणारे कार्य आहे. यामध्ये IQSCची काही प्रमुख कार्य असतात, जसे की संस्थेच्या विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यासाठी बेंचमार्क तयार करणं, विविध पॅरामीटर्स करणं आणि त्याचा उपयोग करून घेणं. त्यानंतर सहभागी शिक्षण आणि शिक्षण प्रक्रियेसाठी आवश्यक ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अवलंब करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्राध्यापकांच्या परिपक्वतेसाठी अनुकूल विद्यार्थी केंद्रित वातावरण तयार करणं हे देखील सुलभ होतं. गुणवत्तेसंबंधात संस्थात्मक प्रक्रियेबद्दल विद्यार्थी, पालक आणि विविध स्टेक होल्डर्सकडनं अभिप्राय घेणं किंवा त्यांचे फीडबॅक घेणं, त्याची व्यवस्था करणं, उच्च शिक्षणामध्ये विविध गुणवत्तेच्या मापदंडाच्या माहितीचा प्रसार करणं, महाविद्यालयात लोकल, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवरचे सेमिनार, कॉन्फरन्सेस, वर्कशॉप ज्या आधारे महाविद्यालयातील विद्यार्थी असेल, शिक्षक असेल किंवा एकंदरीतच संपूर्ण गुणवत्ता असेल या वाढीसाठी प्रयत्न करणं, त्याची प्रसिद्धी करणं. नंतर गुणवत्तेत सुधारणा होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे डॉक्युमेंटेशन IQSC विभाग करत असतं, ज्यामध्ये महाविद्यालयामध्ये हे सर्व सॉफ्ट कॉपीमध्ये मटेरियल असतं, हार्ड कॉपीमध्ये मटेरियल असतं. संस्थात्मक गुणवत्ता राखण्यासाठी विविध प्रकारच्या डेटाबेस तयार करणं आणि त्याचं मॉनिटरिंग करणं हे देखील काम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॅकच्या दृष्टीने मूल्यांकन श्रेणी मिळविण्याच्या दृष्टीने नॅकने दिलेल्या गाईडलाईनच्या अनुषंगाने कामकाज करणं, दरवर्षी नॅकच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि मापदंडानुसार वार्षिक गुणवत्ता अहवाल, ज्याला ॲन्युअल क्वालिटी अश्युरन्स रिपोर्ट म्हणतो, हा रिपोर्ट देणं आणि 5 वर्षानंतर पुन्हा नॅकला सामोरं जाणं हे IQSCचं प्रमुख कार्य आहे. हे करत असताना नॅकने आपल्याला प्रमुख काही क्रायटेरिया दिलेले आहेत, ज्याला 7 क्रायटेरिया आपण म्हणतो, ज्यामध्ये पहिला आहे अभ्यासक्रमांचा पैलू, करिक्युलम आस्पेक्ट, ज्यामध्ये संपूर्णपणे सिलेबस निर्मिती असेल, त्याच्या संदर्भामध्ये फीडबॅक असेल. यामध्ये तुमची भूमिका ही आहे की प्रत्येक शिक्षकाबद्दलचा तुम्ही फीडबॅक देऊ शकता, टीचिंगबद्दल, सिलेबस कसा आहे याबद्दल फीडबॅक देऊ शकतात, महाविद्यालयाच्या सर्वच ॲक्टिव्हिटीबद्दलचा फीडबॅक देऊ शकतात. महाविद्यालयाच्या वेबसाईटवर तो आहे, प्रत्येक सेमिस्टरला तुम्ही तो भरायचा आहे, ज्यावरून तुम्ही सुचवलेल्या सूचना याचं स्वागत केलं जातं आणि त्यासाठी सुधारणा केल्या जातात. पुढील कार्यवाहीसाठी तो अहवाल पाठवला जातो. नंतर अध्यापन, शिक्षण आणि मूल्यांकन, टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन हा एक अत्यंत महत्त्वाचा क्रायटेरिया या ठिकाणी आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या अभ्यास पद्धती असतील, विविध विद्यार्थ्यांसाठी इंटरनल पद्धतीचं मटेरियल असेल, नंतर विद्यार्थ्यांसाठी असणारे ICT मटेरियल असेल, विद्यार्थ्यांच्या संदर्भात होणाऱ्या अंतर्गत मूल्यांकन असेल, त्यांचा रिझल्ट असेल, एकूणच संपूर्ण प्रकारच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये, तुमच्या सिलेबसच्या संदर्भामध्ये आणि तुमच्या रिझल्टच्या संदर्भामध्ये हा क्रायटेरिया असतो. नंतर संशोधन
नवीन उपक्रम आणि विस्तार, ज्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्याही संदर्भामध्ये संशोधन असतं. विद्यार्थ्यांसंदर्भात विविध उपक्रम करणं आणि एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज घेणं, हा एक क्रायटेरिया तिसरा आहे. चौथ्या क्रायटेरियामध्ये पायाभूत सुविधा आणि शिक्षण संसाधने याच्या संदर्भामध्ये माहिती आपल्याकडे असते. विद्यार्थ्यांसाठी स्पेसिफिक एक महत्त्वाचा क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे स्टुडंट सपोर्ट आणि प्रोग्रेशन. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, समर्थन आणि प्रगती, यामध्ये विद्यार्थी सपोर्टिव्ह अनेक ऍक्टिव्हिटी महाविद्यालयात असतात आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांचं काय यश आहे, अगदी विद्यार्थी महाविद्यालय सोडून गेल्यानंतरही त्याचं यश, त्याचं प्रोग्रेशन आणि त्याचं प्लेसमेंट या संदर्भामध्ये माहिती असते. नंतरचा क्रायटेरिया आहे प्रशासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन, गव्हर्नन्स, लिडरशिप आणि मॅनेजमेंट. यामध्ये महाविद्यालयातील प्रशासन संस्था या संदर्भामध्ये आपल्याला जे वेळोवेळी सहाय्य करत असते आणि ह्या क्रायटेरियाच्या संदर्भात ही माहिती असते. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं म्हणजे संस्थागत मूल्य आणि सर्वोत्तम कार्य, इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आणि बेस्ट प्रॅक्टिसेस. आपल्या महाविद्यालयामध्ये 2 बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, ज्यामध्ये हेल्थ कॉन्शियसनेस आणि जेंडर सेन्सिटायझेशन या 2 बेस्ट प्रॅक्टिसेस आपण चालतो. हे करत असताना IQAC विभाग असेल किंवा महाविद्यालयामधील इतर उपविभाग असतील, याच्यातून स्टुडंट सपोर्टिव्ह सर्व्हिसेस सेल आणि IQAC विभाग अनेक कमिट्यांची निर्मिती करत असतं आणि याद्वारे विद्यार्थी ओरिएंटेड अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्यामध्ये इथे तुमच्या समोर दिलेले आहेत. BSD म्हणजे नंतर NSS असेल, गर्ल्स NCC आहे, रेंजर आहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे, कल्चरल सेल आहे, नंतर प्लेसमेंट सेल आहे, डिबेट सेल आहे, स्किल बेस्ड कोर्सेस संदर्भामध्ये सेल आहे, विज्ञान असोसिएशन आहे, वाणिज्य असोसिएशन आहे, लिटरली असोसिएशन आहे, सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळ आहे, मेडिटेशन सेल आपल्याकडे आहे, काउन्सिलिंग सेल आहे, जिमखाना आणि स्वतंत्र योगा विभाग आहे, ग्रंथालय, नेटवर्क रिसोर्स सेंटर आहे, नंतर ॲल्युमिनी असोसिएशन आहे, विविध प्रकारच्या विशाखा समिती आहे, अँटी रॅगिंग समिती आहे, विद्यार्थिनी मंच आहेत आणि यासारख्या अनेक समित्या आहेत जे तुमच्या विकासासाठी आणि तुमच्या उपयोगी कार्य करत असतात. तुम्ही अशा विविध प्रकारच्या विभागांमध्ये तुमचा सहभाग नोंदवू शकतात. तुमच्या या संदर्भात काही अडचणी असतील तर तुमच्या मेंटॉरलाही तुम्ही विचारू शकतात. तसेच स्टुडंट सेंट्रिक अप्रोच डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयात टीचिंग, लर्निंग आणि सपोर्टिव्ह सर्व्हिसेस आहेत, ज्यामध्ये तुम्ही महाविद्यालयाचं प्रॉस्पेक्ट बघितलं, विविध प्रकारचे नवीन नवीन कोर्सेस आहे, स्किल बेस्ड सर्टिफिकेट कोर्सेस आहे, ज्याला तुम्ही सहभाग होऊ शकतात. जसे की हा इंडक्शन प्रोग्राम आहे, फीडबॅकची प्रणाली आपल्याकडे आहे, स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे हा वर्षाच्या शेवटी तुम्हाला भरता येतो, करिअर गायडन्स लेक्चर सिरीज आपल्याकडे असते, विविध प्रकारचे वर्कशॉप असतात, आपण मासिक एकता मॅगझिन काढतो, विविध प्रकारचे विद्यार्थ्यांसाठी अवॉर्ड्स असतात, वार्षिक गॅदरिंग आपल्याकडे होते, विद्यार्थ्यांसाठी ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपण ठेवतो, महाविद्यालयातील बेस्ट प्रॅक्टिसेस असतील, हे चेकअप असेल, विविध प्रकारचे ऑडिट्स, नंतर फंड रेझिंग, स्कॉलरशिपसाठी फंड रेझिंग असेल, पुअर बॉईज फंड आपल्याकडे आहे, लायब्ररी रिसोर्सेस असतात, ICT रिसोर्सेस, स्टडी टूर, प्रोजेक्ट्स, स्पेशल फॅसिलिटी फॉर दिव्यांग, सर्टिफिकेट कोर्सेस आणि याहीपेक्षा अजून अनेक गोष्टी ह्या IQAC मार्फत राबवल्या जातात. ऑडिटमध्ये तुम्ही आपल्या वेबसाईटला बघू शकतात, ग्रीन ऑडिट आहे, एनर्जी ऑडिट आहे, त्यानंतर वॉटर ऑडिट महाविद्यालयामार्फत केलं जातं, जेंडर ऑडिट केलं जातं, त्याच पद्धतीने हेल्थ ऑडिट देखील महाविद्यालयामार्फत केलं जातं. आणि एकूणच संपूर्ण वर्षभरामध्ये महाविद्यालयात प्रत्येक विभागाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असतील किंवा महाविद्यालयातील गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने असतील, ज्या ॲक्टिव्हिटीज राबवलेल्या असतील त्या सर्वांचं एकत्रित बुकलेट वर्षनिहाय आपल्या वेबसाईटला असतं. जसं की 2020-21चं 19-20चं स्वतंत्र इव्हेंट रिपोर्ट म्हणून आहे, तुम्ही तिथे बघू शकतात की कशा पद्धतीने इव्हेंट असतात आणि त्यात तुम्ही कुठे सहभाग नोंदवू शकतात. आणि सर्वात शेवटी, वर्षाच्या शेवटी या सर्व ॲक्टिव्हिटी आणि नॅकच्या 7 क्रायटेरिया आणि विद्यार्थ्यांचा सहभाग, फीडबॅक यानुसार ॲन्युअल क्वालिटी ॲश्युरन्स रिपोर्ट जो नॅकला दरवर्षी आपल्याला पाठवावा लागतो आणि या आधारे नॅकचं 5 वर्षानंतर आपलं मूल्यांकन होत असतं, ते कामकाज IQAC विभाग मार्फत केलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक समितीमध्ये, महाविद्यालयाच्या प्रत्येक कमिटीमध्ये विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व असतं. IQAC मध्येही एक विद्यार्थ्याची निवड केलेली असते. तुम्ही त्या विद्यार्थ्याला देखील, तुमच्या प्रतिनिधीला देखील याबाबत सूचना करू शकतात आणि माहिती देऊ शकतात. आपल्या महाविद्यालयाला सन 2011
11 पर्यंत B+ ग्रेड होता. त्यानंतर 11 ते 17 मध्ये नॅकने आपल्या महाविद्यालयाला ए मूल्यांकन दिलं होतं 3.18 CGPA. त्यानंतर 2017 ते 2022 या कालखंडासाठी नॅकचे जे तिसरे सायकल झाले त्यामध्ये पुन्हा ए ग्रेड आणि 3.20 हे मूल्यांकन प्राप्त झालं. आता विद्यार्थी मित्रांनो 2022 मध्ये आपल्याला पुन्हा नॅकला सामोरे जायचे आहे आणि यामध्ये आपल्याला ह्या महाविद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा टिकवायची आहे आणि CGPA स्कोर अत्यंत चांगला आणायचा आहे. तर यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य आणि सहभाग हा महत्त्वाचा असेल. म्हणून या ठिकाणी IQAC विभागाला आपण कायम सतत सहकार्य करावं, भेट द्यावी. आपल्या सर्वांचं ह्या इंडक्शन प्रोग्रामच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वागत. IQAC विभागाच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद.